विठ्ठल
देहि उदास ऐसे गाना दे उदास आशा पास निवारोने आशा पास निवारोने आशा पास निवारोने ऐसे गाना देहि उदास ऐसे गाना दे उदास ऐसे गाना देहि उदास ऐसे गाना दे उदास आशा पास निवारोने आशा पास निवारोने आशा पास निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण माता पिता आवडे जन धन माता पिता आवडे जन धन माता पिता देवानी गोविंद असे मागे पुढे भगवान गोविंद असे मागे पुढे देवानी गोविंद असे मागे पुढे भगवान गोविंद असे मागे पुढे साकडे पडोने साहित्य साकडे पडोने दे साहित्य साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण तो त्यांचा झाला नारायण तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण माता पिता आवड जन धन माता पिता आवड जन धन माता पिता मानवी सत्य कर्म भावे साय रामणी सत्य कर्म भावे साय सत्य कर्म भावे साय रामणी सत्य कर्म भावे साय आपलिया भय नरका जाणे आपलिया भय नरका जाणे विषय जानाचे देहि उदास भक्त ऐसे 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 जानाचे देहि उदास आशा पास निवारोने गेले आशा पास निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आशा पास निवारोने गिरी आशा पास निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नाय वेडे जन धन माता
देही उदास गेले अशा पास निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद शे मागे पुढे निर्वाणी गोविंद शे मागे पुढे काहीच साखडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंग कालू प्रथम नमन पांडुरंग कालू प्रथम नमन दुसरे करा संततिया दुसरे करा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. भक्त विषय जाना जे देही उदास, गेले अशा पास निवारोने, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग. जगतवंदने जगद्गुरु सर्वश्रेष्ठ तुकोबाराय, जाळोनी या संसार बैसलो अंगणी, किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. असं वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी उत्तुंग असं व्यक्तिमत्व असणारे तुकोबाराय. या तुकोबारायांच्या गाथ्यातला, सर्वांच्या पाठांतरातला आणि भक्त कशी ओळखायची याचे लक्षण तुकोबारायाच्या अभंगामध्ये सांगतायत. विठाला विठाला अंबानगरीमध्ये चालत आलेला प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव आणि या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवामधील द्वितीय दिवसाची सेवा या योगेश्वरी समितीच्या ट्रस्टवरील संयोजकांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. खरं पाहिलं तर हा नारी शक्तीचा जागर म्हणायला काहीच हरकत नाही. कारण अंबा मातेच्या दरबारामध्ये, योगेश्वरी मातेच्या दरबारामध्ये जवळजवळ 99% महिलांची सेवा आहे. नव्हे माझ्या महिलांना अर्धा तासही सेवेला संधी मिळाली तरी त्यामध्ये आम्ही आनंद मानून घ्यायला तयार आहे. हे माते, तुझ्या प्रांगणामध्ये आहोत आम्ही, आणि तुझ्या प्रांगणामध्ये असल्यामुळं तू एक नारी शक्ती आहेस आणि अनादी आहेस. आणि ही अनादी आदिमाया शक्ती जर प्रगट झाली असेल तर 33 कोटी दैवतांच्या तेजापासून ही अनादी नारी ही शक्ती प्रगट झालेली आहे. जगावर संकट पडल्यानंतर जगाचं संकट निवारण करण्यासाठी स्वतः अखिल कोटी ब्रह्मांड नायक माझा पंढरीचा मालक आपल्या संकटामध्ये धावून येतो. पण असे हे 33 कोटी दैवता होते. या 33 कोटी दैवतावर फार मोठं संकट आलेलं होतं अनादी काळापासून. आणि त्या अनादी काळामध्ये महिषासुर नावाचा दैत्य अतिशय उन्मत्त असा झालेला होता. आणि ह्या उन्मत्त दैत्याचा वध किंवा त्याचा मृत्यू हा नर शक्तीपासून लिहिलेलाच नव्हता. 33 कोटी दैवता एकत्र आल्या, पाळीपाळीनं त्या नराधमा बरोबर या महिषासुराबरोबर युद्ध केलं, पण त्याचा अंत काही झाला नाही. त्यावेळेला माझ्या 33 कोटी दैवतांना संकट पडलं आणि 33 कोटी देव एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांच्या सात्विक विचारामध्ये असं ठरलं की आपापल्या प्रत्येकाची काही शक्ती एकत्र करू आणि या प्रत्येक दैवतेची शक्ती एकत्र केली आणि त्या दैवतेच्या शक्तीपासून जी प्रगट झाली ती आदिमाया शक्ती प्रगट झाली. आणि या आदिमाया शक्तीनं या महिषासुराबरोबर युद्ध करण्याचं ठरवलं. पण या दुष्टाला वाटू लागलं ही अबला, ही नारी, ही काय मला पराजित करू शकते. कारण आमची भारतीय संस्कृती आजही माझ्या नारी शक्तीला दुय्यम दर्जा देते, पण माझी नारी शक्ती आता दुय्यम दर्जाखाली राहिलेलीच नाही. कारण प्रत्येक ठिकाणी हिचं अग्रगण्य स्थान आहे माझ्या नारी शक्तीचं. राजकारणामध्ये पहा, राष्ट्रपती पद सांभाळणारी माझी नारी शक्ती. धार्मिक संप्रदायामध्ये किंवा या व्यासपीठावर पहा, ज्या संत जनाबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई अशा या अनेक साधू संतांच्या, महिला संतांचे अभंग त्यावर आपण कीर्तन प्रवचन प्रतिपादन करतो. नव्हे कुठल्याच क्षेत्रामध्ये माझी ही नारी शक्ती कुठंच मागे राहिली नाही. म्हणून या आदिमाया शक्तीला आत्मविश्वास पटला की हा महिषासुर जरी असला तरी मी माझं सैन्य तयार करीन आणि या महिषासुराचा वध करील. म्हणून ही आदिमाया शक्ती, ही प्रणव रूपिणी, ही जगदंबा, ही योगेश्वरी माता, हिला 108 नावाने आपण संबोधित करतो, अशी ही नारी या महिषासुराबरोबर युद्ध करण्यासाठी तयार झाली. आणि त्या नारीनं
10व्या दिवशी दसरा महोत्सव आपण साजरा करतो. विजयादशमीच्या दिवशी या महिषासुरावर प्रगट होऊन काय केलं महाराज? विजय प्राप्त केला. म्हणून ही अनादि निर्गुण अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर महिषासुर मर्दनाला गुणी महिषासुर महिषासुर मर्दनाला गुणी विविध तापती करावया धारणी विविध तापाची तापाची करावया धारणी लागी तू पावसी निर्वाण लागी तू पावसी निर्वाण लागी तू पावसी निर्वाण लागी तू महिषासुराचा वध केला. त्या महिषासुर मर्दिनीच्या भक्तांनी आज हा उत्सव साजरा केलेला आहे. असेच भगवान पांडुरंगाचे अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचेही भक्त आहेत आणि शिवाचेही भक्त आहेत. पण तुकोबारायांना सांगायचंय, या पृथ्वी तलावर तुकोबारायांच्या मतानं हिंदू मुस्लिम शीख ईसाई कुठल्याही जातीचा जरी मानव असला तरी या मानवाच्या रक्ताचा रंग लाल आहे आणि या रक्तामध्ये 3 प्रकारचे गुण आहेत, रज तम आणि सत्व गुण. या 3 गुणाप्रमाणे तुकोबारायांनी 3 प्रकारचे मानव झाले म्हणून सांगितलं. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. अशी ही माणसं आपल्याला पृथ्वी तलावर पाहायला मिळतात. तुलसीदासजींच्या मतानं जर पाहिलं तर तुलसीदासजी म्हणतात 9 प्रकारची माणसं पृथ्वी तलावर पाहायला मिळतात. या 9 प्रकारच्या माणसापैकी जो राजहंस प्रकारचा माणूस आहे, राजहंस पक्षाच्या जातीचा, त्या माणसाला मात्र या पृथ्वी तलावर प्रपंचामध्ये आल्यानंतर या प्रपंचामध्ये सार तत्व काय आणि असार तत्व काय हे फक्त राजहंसाला कळतं. राजहंस जातीच्या मानवाला कळतं आणि तो मानव फक्त सत्कर्म आणि सत्कर्मच करत असतो. पृथ्वी तलावर आल्यानंतर काय करतो? वैकुंठामध्ये राहणारे आम्ही, पण पृथ्वी तलावर काय येतो तर फक्त उपकार करण्यासाठी आणि सत्कर्म करण्यासाठी येतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. चंदनाप्रमाणे ह्या संतांची या भक्ताची जी जात आहे हे भक्त कलियुगामध्ये आपल्याला ओळखू येणं शक्य नाही बरं का ताई. कारण माझे तुकोबारायांनी 700 वर्षांपूर्वी लिहून ठेवलं, ऐसे संत होती कली तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे भांग ओढाविली, भांग मूर्खा हे साधन पचनी पडे मध्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. कलियुगातल्या संताबद्दल म्हटले तेव्हा की असे संत कलियुगामध्ये होणार आहे. पण आज आपल्याला त्या संताबद्दल जाणीव करून घ्यायची नाही, तर खरे संत कोणते, खरे संत कोणते, खरे भक्त कोणते यांना जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्यांचे 2 प्रकाराने ओळख असते. एक बाह्य लक्षणे आणि एक अंतर लक्षणे. बाह्य लक्षण आहेत उंच पताकांचे भार,
तुळशी माळ आणि अबीर, बरोबर आहे का? किंवा ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळिकाळ तया भेने. फक्त बहिर अंगाने संत किंवा भक्त म्हणता येत नाही, तर तुकोबाराय प्रथम चरणामध्ये भक्ताचं अंतर लक्षण सांगतायत. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, 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 ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. कलिया समाज निवाजन निवाजन निवाजन, कलिया समाज निवाजन निवाजन निवाजन, विषय तोताचा झाला नारायण, विषय तोताचा झाला नारायण. कलिया समाज निवाजन निवाजन निवाजन, कलिया समाज निवाजन निवाजन निवाजन, विषय तोताचा झाला नारायण, विषय तोताचा झाला नारायण, झाला नारायण. झाला नारायण. तुकोबारायने प्रथम चरणामध्ये सांगितलं भक्त ऐसे जाना. जाणून घ्या म्हणजे ओळखून घ्या. प्रथम आपल्याला भक्त म्हणजे काय, भक्त या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. भज या शब्दापासून भक्त हा शब्द निर्माण झालेला आहे. भज म्हणजे सेवा करणे, सेवा भाव. जो अविरत अखंड बिनरजनी, ज्याच्या सेवेमध्ये सातत्य आहे, ज्याच्या सेवेमध्ये खंड नाही. बिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, न कळे दिवस राती अखंड लागली शे ज्योती. असं सातत्य आहे, सतत सेवा भाव करतो. भज म्हणजे सेवा करतो. त्या सेवा करणाऱ्या भक्ताला, सेवकाला भक्त असं म्हटलेलं आहे. या मॅडम पुढे या. विठ्ठल 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 विठ्ठल. या सर पुढं. कळवळला हरी असे जे भज म्हणजे परोपकार करणं किंवा या नागरिकांची सेवा करणं, आपल्या राष्ट्राची सेवा करणं, आपल्या घरातील ज्येष्ठ मानवांची सेवा करणं, ज्येष्ठ नातेवाईकांची सेवा करणं, किंवा कुणाच्याही संकटामध्ये आपण धावून जाणं, हा सुद्धा एक सेवेचाच आणि भक्तीचाच प्रकार आहे. फक्त रात्रंदिवस टाळ घेतला आणि भजन करत व्यासपीठावर बसलं, किंवा रात्रंदिवस समाज प्रबोधन केलं या व्यासपीठावर उभं राहून, आणि आचरण जर शून्य असेल तर त्याला आपल्याला भक्त म्हणता येत नाही. दुसरं पाहायचं म्हटलं तर माझ्या भगवंताला अनपेक्षित भक्त आवडतात. म्हणजे ज्यांना फलाची अपेक्षा अजिबात नाही, निरपेक्ष भक्त माझ्या भगवंताला आवडत असतात. मग असे भक्त कसे जाणायचे, तर प्रथम चरणामध्येच उत्तरार्धामध्ये ते गेले अशा पास निवारो निवारो मेला, गेले अशा पास निवारो निवारो, गेले अशा पास निवारो निवारो, गेले अशा पास निवारो. भक्त ऐसे जाना जे कही
उदास भक्त ऐसे जाना देते हे दास ऐसे जाना देते ही उदास भक्त ऐसे जाना देते हे दास देण्याच्या दास निवारोनी निवारोनीला देण्याच्या दास निवारोनी तुकोबाराय म्हणतात भक्त ओळखण्याचं लक्षण ज्यांचं आशापासन निवारण झालेलं आहे ज्यांचं त्याला भक्त म्हणायचं. आपली आशा आणि पाश हे निवारण होत नाहीत बरं का. निवारण होणे म्हणजे कायमचे नाहीसे होणे, जळून जाणे आणि निघून जाणे आणि जळून जाणे याच्यामध्ये फरक आहे. आपली आशा फक्त निघून जात असते. एखादी वस्तू संपादन केली की त्या वस्तूपुरती आशा थांबते आणि लागलीच दुसरी वस्तू प्राप्त करण्यासाठी सापासारखी आपली आशा फणा काढून उभी राहतात. आपली आशा अशी आहे. आपली आशा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत आशा आणि वासना आपले जिवंत आहे. मी म्हणत नाही, शांती ब्रह्म एकनाथ महाराज बालकांडामध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगतात, जरी घातला अर्ध जळी तरी स्त्री पुत्र न्याहाळी, नातवंडे अनारे मज जवळी ममते मेळी देहांत. बरोबर आहे का? आपली वासना शेवटचा श्वास चालू आहे, गॅस्पिन कंडिशनला आहे मेडिकलच्या भाषेमध्ये. त्याला काही समजत नाही, बोबडी ओळते, वाचेनं सुद्धा काही बोलता येत नाही, पण शेवटी म्हणतोय की शेवटचा क्षण आहे, माझे नातवंड माझ्या पुढे आणणारे मला एकदा बघू द्या. ही वासना आहे. आणि जे 7 पाश आहेत ते 7 पाश कुठले? अहंदारा पुत्र पाश, स्वजन द्रव्ये ग्रह पाश, आशा पाश तो 7वा. हे 7 पाश माणसाला काहीच जमू देत नाहीत, भक्ती करू देत नाहीत, सेवा करू देत नाहीत. आणि ह्या 7ही पाशाची निवृत्ती करायची असेल तर त्याच्यावर एकच औषधी आहे जी माझ्या हनुमंतरायाला घेतली. ती कोणती? अहंदारा पुत्र पाश, स्वजन द्रव्ये ग्रह पाश, आशा पाश तो 7वा. या सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. जी मारुतीने घेतली औषधी, ती औषधी आपण नितांत घेतली तर आपली सुद्धा वासना नाहीशी होऊन जाईल. आपली वासना, या प्रपंचाबद्दल जी आसक्ती आहे, हे पाश आहेत, या पाशाची आसक्ती नाहीशी होणे म्हणजेच आपला विषय भगवंत बनणं. आणि तो विषय खऱ्या भक्तांचा द्वितीय चरणामध्ये कसा झाला ते लोक बाहेर. विषय तो नारायण विषय तो नारायण विषय तो दंता नारायण विषय तो दंता नारायण नावडे जनधन माता पिता, 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 नावडे जनधन माता पिता. विषय तो नारायण विषय तो नारायण विषय तो दंता नारायण विषय तो दंता नारायण. ज्यांचा विषय नारायण झालेला आहे त्याला ना आवडे क्रियापद लावावं लागेल. ना आवडे जन
आवडे माता न आवडे पिता. आपलं तसं नाहीये बरं का. विषय आपला एकच होत नाही. आपला विषय दोन्ही बाजूला आहे. दोही पेवावरी ठेवू जाता हात. कुठं प्रपंच परमार्थ संपादिती दोन्ही एकही निधानी न घडे त्याची. दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. विठाल हो भला मग ज्यांचा खरंच खऱ्या भक्तांची वासना ऑलरेडी निघून गेलेले त्यांचा विषय नारायणच झालेला असतो. आणि ज्यांचा विषय नारायण झालेला आहे त्यांना धन आवडत नाही, जन आवडत नाही. जन का आवडत नाही? अहो जन पायानं चालू लागलं तरी पायी कसं चालायला एवढा श्रीमंत आहे असं म्हणणारं जग आहे. उद्या एखादा जेट विमानामध्ये चाललाय तर उद्या जेट म्हणतोय अरे बाबा याला फार श्रीमंतीचा अहंकार झाला, यांना आमच्याकडे बघाव ना जरा सायकलवर चालणाऱ्याकडे. बरोबर आहे. म्हणून जग कसंच चालू देत नाही. कसंही चाललं तरी जग तुम्हाला नावं ठेवतं. म्हणून न आवडे जन न आवडे धन. धन का आवडत नाही? द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा. हा संग खोटा आहे द्रव्याचा म्हणून. आणि जी माता भगवंतामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पाडते ती माता मला आवडत नाही असा भरत म्हणतो. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राजमाता निंदू भरते केली. असा ज्यांचा विषय नारायण झालेला आहे. देवा काय पोरा लागली चट धरली वाट देऊळातली. त्याला भगवंताच्या सेवेशिवाय आणि परोपकाराशिवाय काहीच कळत नाही. त्याच्यावर जर संकट आलं तर देव त्याचं निवारण करत असतो. निर्वाणी गोविंद असे माझे तोडे. निर्वाणी गोविंद असे माझे तोडे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच सातडे पडवणे. काहीच सातडे पडवणे. विषय तदाचा झाला नारायण. विषय तदाचा झाला नारायण. काहीच साखरे बनवणे. काहीच साखरे बनवणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, प्रतिपादन करतात की भगवान स्वतः अर्जुनाला म्हणतात बाबा ते नवे पण देखोनी अंगी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची आतनो त्यागी परिचर्या करी. तो भक्त कसाही असला तरी त्या ऋणातून मी उतराई होण्यासाठी माग पुढे राहून त्यांचा मी सांभाळ करत असतो. ज्ञानेश्वर माहुली दादराज माहुली तारा. ईश्वर मागोली ज्ञानराज मागोली ज्ञानेश्वर माहुली दादराज माहुली. ज्ञानेश्वर मागोली ज्ञानराज मागोली ज्ञानेश्वर माहुली दादराज माहुली. ज्ञानेश्वर मागोली ज्ञानराज मागोली. घ्या भैरवी घ्या. हा घ्या ना पटकून. आहे 5 मिनिटं राहिली. राहू द्या म्हणा. राहू द्या राहू द्या म्हणा. राहू द्या. नाही ना राहू द्या. या व्यासपीठावर योगेश्वरी मातेच्या या देऊळ कमिटीच्या संयोजकांनी मला 1 तासाची आपल्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्यामुळं या देऊळ कमिटीच्या सदस्यांचे मी पूर्ण आभार मानते. झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता योगेश्वरी माता मुकुंदराज स्वामी उपस्थित असतात.